10वीचा आजचा भूगोलाचा पेपर वेळापत्रकानुसारच होणार आहे। विद्यार्थ्यांनी तयारी करून शांतपणे पेपर सोडवावा असं आवाहन पुणे एसएससी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केलंय। परीक्षा आधीच 10वीचा भूगोल पेपर फुटल्याची बातमी समोर आली। सांगोल्यामध्ये असलेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेमधून भूगोलाच्या तब्बल 50 प्रश्नपत्रिका या चोरीला गेल्या। स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडून 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यात। या पेपर फुटी प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत चौकशी सुरू केली आहे। तर या तपासामधून शाळेमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकरणामध्ये गट शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्यावरती ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलंय। दिवसभर पोलीस यंत्रणेनं या सगळ्या बाबींचा तपास केलेला आहे, तपास चालू आहे। त्या अनुषंगानं शिक्षण विभागाच्या वतीनं कर्तव्यात कसूर केल्याच्या बाबतीत आम्ही केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक श्री अमोल गायकवाड आणि त्या केंद्राचे परिरक्षक तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले यांना आम्ही निलंबित करीत आहोत। आणि उद्याचा पेपर मात्र नियमित म्हणजे आपले जे 11 ते 2चं वेळ आहे त्या वेळेमध्ये होतील। दरम्यान सांगोल्यात भूगोलाचा पेपर फुटला। यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली आहे। तर या प्रकरणी बंदोबस्तावरती असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचीही चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। क्वेश्चन पेपरच्या गठ्ठ्यातून 2 पॅकेट्स घेऊन गेलेले आहे आणि त्यामध्ये 50 क्वेश्चन पेपर आहे अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे शिक्षण विभागाकडून। आम्ही इथे पाहणी केली तर ज्या रूममध्ये ते गठ्ठे ठेवण्यात आले होते क्वेश्चन पेपरचे त्या रूमला जे लॉक लावलेलं आहे ते लॉक कटरने कट केलेला आम्हाला आढळून आलेला आहे। आम्ही आमचे फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्या मार्फतीने आणि आमच्या लोकल पोलीस स्टेशनची टीम आणि आमची लोकल क्राईम ब्रांचची टीम यांच्या मार्फतीने पुढील तपास करत आहोत। अमरावती महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली। शहराचा विकास आणि नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आमसभेचं आयोजन करण्यात येतं। मात्र काल झालेल्या आमसभेमध्ये सभागृहातील सदस्यांना खरंच याचं गांभीर्य असतं का असा प्रश्न अमरावतीकरांना पडलाय। काल झालेल्या आमसभेमध्ये मनपाच्या व्यापारी संकुलाचे भाडेवाढ आणि नवीन करासंबंधी चर्चा सुरू असताना नगरसेवक चक्क मोबाईलवरती गेम खेळताना दिसून आले, तर कुणी नाश्ता करण्यामध्ये व्यस्त होतं। काही जण हे मोबाईल चाळताना दिसले। हे चित्र बघून नगरसेवकांना खरंच नागरिकांच्या हिताचे विषय हे सभागृहामध्ये मांडण्यात काहीसा रस आहे का की नाही असा सवाल उपस्थित झालाय। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचे युवा कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बोललो। तुम्ही शिवसेनेचे आहे परंतु पक्ष नका हे नाही सांगत, पण मला सांगा की आमसभेमध्ये हे दृश्य योग्य आहे? आमसभा ही अमरावतीकर नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी असते। आता आपण पाहत असाल तर गेल्या 2 दिवसावर गुढीपाडवा येऊन ठेपला आहे। PM योजनेचे घरं अजून अलर्ट करण्यात आले नाही। गेल्या 2 दिवस आधी एक नाश्ता विक्री करणारा महानगरपालिकेच्या दौऱ्यावर भेटला। अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी अश्रू होते की त्याला अजून त्याचं हक्काचं घर मिळालं नाही, जे घर त्याला या येणाऱ्या गुढीपाडव्याला मिळणार होतं। आजची आमसभा पाहता एकाही नगरसेवकाने सदस्याने गरिबांना घरकुल मिळेल, त्यांना गुढीपाडव्याला आम्ही गिफ्ट देऊ असं कोणी त्याचा उल्लेख साधा ब्रसुद्धा काढला नाही। कचरा ठेका हा 260 कोटीचा 7 वर्षासाठी देण्यात आला आहे। कचरा ठेकेदाराचे सदस्य किंवा पार्टनर असल्यासारखे आज नगरसेवक वागत आहे। या विरोधात कोणी शब्द काढायला तयार नाही। उलट हा ठेका काढून आमच्या जवळच्या ठेकेदाराला कसा ठेका मिळेल याच्यासाठी त्यांची स्पर्धा सुरू आहे। आज सुद्धा आमसभा ठेवण्यात आली होती, परंतु मागच्या स्वच्छतेबाबत या आमसभेत महापौरांनी स्वतः सांगितलं होतं की स्वच्छतेबाबत या आमसभेत कुठलाही विषय घेण्यात येणार नाही। मग विषय कुठला घेण्यात येईल? धोरणात्मक निर्णय घेण्यात आले नाही आजच्या आमसभेत। आजच्या आमसभेत तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं की सगळे नगरसेवक आपापल्या याच्यात व्यस्त होते, समोरील 4-5 नगरसेवक सोडले बोलताना की बाकी नगरसेवक त्या महापालिकेत आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नाशिक महानगरपालिकेची आज महासभा होणार आहे। पाठपुराव्यासह इतर विषयांवरती आज महासभा पुन्हा एकदा गाजण्याचे चिन्ह ही नाशिकमधल्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक प्रशासनाला जाब विचारतात। मागील महासभेमध्ये देखील पाण्याचा आणि रस्त्याचा मुद्दा हा गाजलेला होता। सत्ताधारी नगरसेवकांकडूनच देखील पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे आजच्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 सदस्य हे गायब झालेले आहेत। दोन्ही सदस्य भाजपच्या गोटात गेल्याची माहिती आहे। जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि ललिता सोनवणे भाजपच्या गोटात गेल्याची माहिती आहे। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा काल सुरू होती, मात्र गणित जुळत नसल्यामुळे ती आता धूसर झाली आहे। ठाकरेंची शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे। शिवसेना ही निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरती असतील। भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ही संध्याकाळी 7 वाजता भाजप मुख्यालयामध्ये सुरू होणार आहे। या बैठकीला समितीचे सदस्य म्हणून देवेंद्र फडणवीस अपेक्षित आहेत। केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पॉंडिचेरी या 5 राज्यांच्या निवडणुकांकरता विधानसभा उमेदवारांच्या नावांवरती केंद्रीय निवडणूक समितीमध्ये चर्चा होऊन शिक्कामोर्तब होईल। काल माजी खासदार राहुल शेवाळे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत बैठक पार पडली। श्रीकांत शिंदेंच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नाराज राहुल शेवाळेंची समजूत घालण्यासंदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। राहुल शेवाळांना पक्षांतर्गत मोठी जबाबदारी देणार असल्याचं आश्वासन दिल्याची ही माहिती आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये परतलेले असून उदय सामंत आणि राहुल शेवाळे आज मुंबईमध्ये परतणार असल्याची माहिती मिळते। पुण्यात आजपासून 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होतीये। पुण्याजवळील वाघोली इथं ही स्पर्धा होतीये। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे। रविवारी स्पर्धेची अंतिम लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। गेल्या वेळेचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यावर्षी स्वतःकडे गदा राखतो का याकडे कुस्तीप्रेमींचं लक्ष लागलंय। याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेले शिवराज राक्षे, सिकंदर शेख, पृथ्वीराज पाटील, हर्षवर्धन सदगीर यांच्यासह वेताळ शेळके, माऊली कोकाटे या बहरामध्ये असलेल्या पैलवानांचं पृथ्वीराज मोहोळला आव्हान असेल आणि त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे। पंढरपूर चंद्रभागेच्या पलीकडील तीरावरती भाविकांसाठी चालवलं जाणारं इस्कॉनचं मोफत अन्नछत्र गेल्या 4 दिवसांपासून गॅस तुटवड्यामुळे बंद पडलंय। आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा हा थेट फटका हजारो वारकऱ्यांना बसतोय। गॅस लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी विनंती शंकर आरण्य प्रभू यांनी केलेली आहे। जवळजवळ 3-4 दिवसापासून हे अन्नदानाची सेवा पूर्णतः थांबवलेली आहे। आता चुलीवरती काम चालू आहे, तेही पण 1-2 दिवसामध्ये संपण्याची शक्यता आहे पूर्णपणे। आणि त्याचबरोबर इस्कॉन पंढरपूर मंदिराच्या मध्ये जे 2 रेस्टॉरंट आहेत, रेस्टॉरंटही पूर्णपणे आम्ही थांबवलेलं आहे। कारण चुलीवरती किती दिवस आपण शिजवणार, लाकडाची खूप तुटवडा भासत आहे। कारण नैसर्गिक दृष्टिकोनातून ते बी एक मोठा आपत्ती आपल्याकडून होणार असल्यामुळे आम्ही ते झाडे पण कट करू शकत नाही। तर आमचं एवढंच विनंती आहे की सरकारांना लवकरात लवकर ही इस्कॉन पंढरपूर मंदिराला गॅसची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला असून त्याच्या वाढलेल्या किमतींमुळे यंदा गुढीपाडव्याचा गोडवा हा महागणार आहे। व्यावसायिक गॅस वेळेवरती मिळत नसल्यामुळे आणि महागल्यामुळे श्रीखंड उत्पादक अडचणीमध्ये सापडलेत। वाढत्या खर्चामुळे श्रीखंडाचे दर हे 300 रुपयांवरून आता 350 रुपये प्रति किलो इतके पोहोचलेले आहेत। रॉ मटेरियल आमचं सर्व जो प्लास्टिक बॅगे होते, तुपाचे, दुधाचे, श्रीखंडाचे जे कंटेनर आहे सर्व महाग झाले। त्याचे 40-40, 50-50 रुपये प्रति किलो मागे वाढलेले आहे रेट। आणि रिटेल काउंटरलाही श्रीखंड 1 तारखेलाच आम्ही 20 रुपये प्रति किलो वाढवला। हीच परिस्थिती पुढे चालत राहिली तर अजून 5 ते 10% श्रीखंड, आम्रखंड, तूप यांचे रेट वाढतील। परभणी शहरातील एलपीजी धारक ऑटो चालक आजपासून संपावरती जाणार आहेत। परभणी शहरामध्ये असलेल्या 2 गॅस पंप चालकांकडून मनमानी पद्धतीनं गॅसचे दर हे ठरवले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती वाढवले जात आहेत। आरोप करत या मनमानीच्या विरोधामध्ये चालक मालक ऑटो संघटनेच्या वतीनं आज ऑटो बंदचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील एलपीजी गॅसवरील ऑटो आज बंद राहणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज रात्री अचानक गारांचा जोरदार पाऊस झाला। गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे। काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। धाराशिवच्या लोहारा आणि उमरगा तालुक्यामध्ये अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलाय। झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये अचानक आलेल्या या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान केलंय। काढणीसाठी तयार असलेला कांदा, ज्वारी आणि गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे।
कर्नाटकातील धारवाडीमधील पाच्छापूर गावामध्ये हिमवर्षाव झाल्याप्रमाणे गारा पडल्यात. पाच्छापूर गावामध्ये अचानक संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळामध्येच गारांचा तुफान पाऊस झाला. या भागामध्ये बर्फ पसरल्याचं चित्र आहे. गावातील वयस्कर लोकांनी अशी गारपीट पहिल्यांदाच पाहिल्याचं सांगितलंय. बेळगावमध्ये जोरदार वारा, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. तब्बल 1.5 तास गारपिटीसह पाऊस पडत होता. अवकाळी पावसामुळे उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार वाऱ्यामुळे तारा तुटल्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.